नमस्कार मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजना म्हणजे सर्व महिलांसाठी आता सरकारने घेतला नवीन निर्णय। तर काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, आता सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार। तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट। तर काय आहे याबद्दलची अपडेट? तर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल देण्यात बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलं। तर मैत्रिणींनो, आता ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये असे एकूण 7500 रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 3 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे 2 दिवसांपासून आपल्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचाही लाभ झालेला आहे। पण आता आपल्याला एकूण 7500 रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। तर आता कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे। तर आता या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्यांचे पैसे हे एकाच वेळी लाडक्या बहिणींना येणार असल्याची घोषणा केली। आता महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे। जुलै आणि ऑगस्टचे 3000, सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये असे एकूण 7500 रुपये हे निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली। आता या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलं। यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर टीका केली। तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतंय की उदय सामंत यांनी महिलांना जर मोबाईल बक्षीस दिले तर त्या महिला सरकारला आपलं मतांचं बक्षीस देतील का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये